आतून आशेचे तू पेटवले दीप, परब्रह्म घेऊन आले नररूप, साई दिगंबरा यतीवरा ह्याच वेळी घ्याले करा, साई कृपा करा गुरुवरा या पायी हो आसरा, साई कृपा करा गुरुवरा या पायी हो आसरा. साईश्वर सामाजिक सेवा संस्था नवी मुंबई आयोजित मोफत साई दर्शन सोहळा 2024 चे आयोजन साईश्वर सामाजिक सेवा संस्था नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष राजू थोरात यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. राजू थोरात मागच्या 6 वर्षापासून भाविक भक्तांना शिर्डी दर्शन करून आणतात. यंदाचे हे त्यांचे 7वे वर्ष व 483 भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने यामध्ये रजिस्ट्रेशन करून एकूण 60 बसेस आज घनसोली येथून माजी खासदार संजू नाईक यांच्या हस्ते नारळ वाढून रवाना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे उपाध्यक्ष रुपेश पाटील, समाजसेवक सुनील मस्कर, योगेश पाटील, समाजसेविका सुरेखा थोरात, भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या शिर्डी दर्शनामध्ये भाविक भक्तांची नाश्ता, जेवण या सर्वांची व्यवस्थितरित्या राजू थोरात यांनी सोय केली आहे. माजी खासदार संजू नाईक व समाजसेवक सुनील मस्कर यांनी राजू थोरात यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या हातातून अशीच समाजसेवा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. साईश्वर सामाजिक सेवा भावी संस्था नवी मुंबई, राजू थोरात, रुपेशजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गेली 7 वर्ष साईबाबा शिर्डीला जाऊन यांचं दर्शन घेण्याची एक वेगळी योजना 7 वर्षापासून चालू केलेली आहे. आणि राजू थोरात काय, रुपेश पाटील काय, हे साईबाबांचे भक्त आणि ही सर्वच मंडळी साईबाबांचे भक्त आहेत. एक वेगळा उपक्रम आहे खरं म्हणजे जागतिक महिला निमित्तानं महिला भगिनींना तिकडे जाऊन एक सामाजिक दर्शनाच्या अनुषंगानं साईबाबांचं दर्शन व्हावं ही प्रेरणा आहे. आणि मला वाटतं या निमित्तानं का होईना समाज एकत्र येतो. मी आता राजू थोरात आणि रुपेश पाटलांना सांगितलं की ठीक आहे बाबांचं दर्शन आपण जाणार घेणार, पण ती याच्या पलीकडे आपण एक सामाजिक सेवा संस्था आहात, त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी ठेवून महिलांसाठी काहीतरी उपक्रम असायला पाहिजेत. आणि आम्ही माननीय संदीपजी नाईक असतील त्यांचे चांगलं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी मिळत असतं. यावेळेसही आपण त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि पुढच्या समाजाच्या अनुषंगानं आपण वाटचाल करा. हा एक चांगला उपक्रम आहे. एका या निमित्तानं लोक जातील शिर्डीला, तिथे दर्शन होईल, एक मानसिक समाधान आहे आणि ते समाधान मिळेल. शिर्डी आता प्रचंड बदललेली आहे. जेव्हापासून समृद्धी मार्ग निर्माण झाला आहे तेव्हापासून अजून शिर्डी मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालं आहे. मी सर्व साई भक्तांना शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचा प्रवास सुखाचा हो आणि त्या साईबाबांच्याकडून दर्शन घेऊन आल्यानंतर अनेक चांगल्या प्रकारच्या सामाजिक कार्य आपल्याकडून घडो अशी राजूजी यांना शुभेच्छा व्यक्त करून त्यांना मला बोलवल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. साईश्वर सामाजिक सेवा संस्था घनसोली वर्ष 7वं, राजूदादा थोरात आणि सुरेखाताई थोरात यांच्या माध्यमातून ही शिर्डी पालखी जात असते. गेली 7 वर्षे चालत आहे. तरी ह्या पालखीसाठी उद्घाटक म्हणून नवी मुंबईचे खासदार श्री संजीवनी नाईक साहेब यांचं उपस्थिती लाभली होती. तरी या नवी मुंबई म्हटलं की नाईक परिवार आणि घनसोली पालखी म्हटलं ना, जे नाव येणार ते पुढं फ्युचरमध्ये राजूदादा थोरात आणि सुरेखाताई थोरात यांच्या माध्यमातून ही साई दर्शन सोहळा होत आहे. आणि हा साई दर्शन सोहळा गेली 7 वर्षे चालत आहे आणि चांगल्या रूपाने त्याचं दर्शन लोकांना होत आहे आणि वाढवून दिवसानुदिवस माणसांची संख्या वाढत आहे. तरी राजूदादा थोरात यांना ह्या जनतेचा 100% आशीर्वाद लाभेल अशी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साईश्वर सामाजिक सेवा संस्था नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष राजू थोरात यांनी या शिर्डी दर्शनाच्या नियोजनाची अधिक माहिती दिली. साईश्वर सामाजिक सेवाभावी संस्था आयोजित मोफत साई दर्शन सोहळा 2024 ह्या वर्षी आपण 483 महिलांना दर्शनाचा आपण या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आला आहे. साधारण 7 वर्षामध्ये आतापर्यंत 3 ते 3.5 हजार नागरिकांना दर्शन देण्याचा योग मला या ठिकाणी आलेला आहे. खऱ्या अर्थाने नाईक साहेब बोलले होते की एखादा उपक्रम हातात घेणं आणि त्याचं सातत्य टिकून ठेवणं हे कोणत्या घटकाला जमत नाही, परंतु त्यांचा आदर्श घेऊन आदरणीय
गणेशजी नाईक साहेब असतील, संजीवजी नाईक साहेब असतील, संदीपजी नाईक साहेब यांचा आदर्श घेऊनच हा उपक्रम टिकवण्याचं यश मला माझ्या मित्रांच्या आणि या मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांच्या, महिलांच्या, माझ्या भगिनींच्या सर्वांच्या वतीनं करण्यात मला कायमच यश आजपर्यंत आलेलं आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा आज 7 बस झाल्यात, 7वं वर्ष वाढेल तसं बस वाढेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा ठेवतो आणि आलेल्या सर्व माझ्या साई भक्तांना मी मनापासून त्यांचं अभिवादन करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शाहसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.